शेतकरी मित्रांनो, राम राम. जर तुम्हाला सांगितलं हे पोळं आणि हे मडके आपली शेती वाढवणार, शेती संपन्न करणार आणि जीवसृष्टी वाचवणार, तर तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल. पण जर या ठिकाणी तुम्हाला जर दाखवलं, झूम करून जर यात बघितलं तुम्ही, तर यात सातेरी जातीचं मधमाशीचं पोळं बसलेलं आहे आणि हे 1 2 3 4 अशा 7 पोळ्या बांधतं. आणि ह्या मेणाचा वापर करून मी आता हे सगळे जे मडके आहेत यामध्ये या मधमाशा ज्यावेळेस उठाव करतील त्यावेळेस त्या झाडावरती पूर्ण बसतील. आता हे एक सिस्टीम आहे, ती आपण समजून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये आपण जर नवीन असाल आणि या आपली शेती आपली प्रयोगशाळा जर नवीन बघत असाल तर फेसबुक पेज आहे, तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. जर यूट्यूब चॅनल असाल सबस्क्राईब करा. हे जे पोळं आहे याच्यामध्ये जवळजवळ 50,000पर्यंत मधमाशा आहेत. एक राणी माशी आहे, 100-200 नर आहेत आणि बाकी कामकरी माशा आणि रक्षण करणारे मासे यामध्ये आहेत. सुरुवातीला मधमाशी ज्यावेळेस अंड देते त्यावेळेस त्यातून निघणारं जे ते छोटी मधमाशी असते जिला उडता येत नाही, तिचं काम काय दिलेलं आहे निसर्गाने, तर हे जे घर आहे हे घरं साफ करायची, याच्यामध्ये जी विष्ठा वगैरे असेल ती साफ करायची आणि त्या मधमाशीला, राणी माशीला त्याच्यामध्ये अंड देण्याची जी काही प्रक्रिया होईल ती सुलभ करायची. त्याच्यानंतर त्या ऊन मोठी झाल्यानंतर त्या मधमाशीला, राणी माशीला खाऊ घालण्याचं काम जे काही आहे ते ह्या ज्या मधमाशा आहे ह्या केलेला, म्हणजे वाटण्या करून दिलेल्या कामाच्या आहेत. त्यानंतर ज्यावेळेस ती तरुण होईल, ते मधमाशी तरुण झाल्यानंतर तिनं रक्षण करायचं काम करायचं किंवा त्यामध्ये ताकद असते. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ती उडायला चालू होईल, तिला सगळं माहिती होईल, त्यावेळेस तिनं मध आणायचा आणि संकलन करायचं, पराग आणायचं काम तिनं करायचं. या पूर्ण पोळ्यामध्ये फक्त एकच राणी माशी जी 3000 अंड्यापर्यंत अंड देते आणि दर दिवस 3000 अंडे देते, एवढी क्षमता आहे. एकदा मीटिंग झाल्यानंतर 3 वर्ष ही राणी माशी बाहेर, या पोळीच्या बाहेर पडत नाही. ज्या वेळेस ती बाहेर पडल त्यावेळी तिचा मृत्यू होऊनच ती बाहेर पडते. कारण की ज्यावेळेस 2 राणी माशा, एक म्हातारी राणी माशी झाली की दुसरी राणी माशीचं घर भरलं जातं आणि ती राणी माशी ज्यावेळेस तरुण बाहेर येते त्यावेळेस तिला माहिती आहे की आता ही राणी माशी व्यवस्थित अंडी देत नाही. तर ती राणी माशी, त्या दोघीमध्ये युद्ध होतं आणि युद्ध झाल्यानंतर जी स्ट्रॉंग राणी माशी आहे, तरुण आहे, ती राहते आणि म्हातारी राणी माशीला तुकडे करून तिला मृत्युमुखी व्हावं लागतं. हे तिला माहीत असतं, तरीही ती अंडे देते आणि त्याच्या माध्यमातून दुसरी जी काही नवीन राणी ती पोळ्याला मिळून जाते. आता आपण करत काय आहोत, तर याच्यामध्ये आपण याच पोळीचा जो तुकडा आहे, हा तुकडा आपण याच्यामध्ये असा घासून लावलेला आहे आणि घासून लावल्यानंतर या प्रत्येक झाडावरती आपण एक 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 आता हे जे मडकं आहे हे ठेवणार आहोत. आणि यामध्ये ज्यावेळेस मधमाशा जातील, पाहतील, ज्यावेळेस संख्या यामध्ये जास्त होईल, पराग जास्त असतील, जास्त त्यांची उत्पत्ती झाली, तर त्या उठाव करतात. उठाव केल्यानंतर काही अगोदर माशा जाऊन सगळं पाहतात की आपल्याला बसायला जागा कुठे आहे, सुरक्षित कुठे आहे, आपण पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर त्यामध्ये पाणी भरल का, या सगळ्या गोष्टीची देखरेख केल्यानंतर त्या राणी माशीला त्या ठिकाणी घेऊन जातात आणि आपलं जे नवीन पोळं आहे किंवा नवीन जे मोहोळ आहे ते या ठिकाणी बसणार आहे. तर असे ही जे सातेरी जातीचं मधमाशी आहे ही झाडात दिसल तुम्हाला, किंवा मग मातीमध्ये एखाद्या ठिकाणी दिसल, किंवा मग अशा ठिकाणी दिसल की ज्यामध्ये ते अंधाऱ्या जागेमध्ये राहील. आता हे जे मडकं आहे हे याच्यासारखंच मातीचं मडकं आहे. तर याच्यासाठी आपण आता प्रत्येक झाडावर हे मडकं ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हे ज्यावेळेस उठाव करतील किंवा आजूबाजूच्या निसर्गातले जे मधमाशा आहेत त्या मधमाशा आकर्षित होऊन या प्रत्येक झाडावर बसतील आणि आजूबाजू जो परिसर आहे, कारण की आपण या चिकू बागेमध्ये कुठलंही औषध मारत नाही, त्यामुळे ही सेंद्रिय बाग आहे, तर त्या कारणानं त्या मधमाशा यामध्ये येतील आणि या एका एका पोळ्यामधून जवळपास 2-2, 3-3 एकरचं पोलन करायची क्षमता याच्यामध्ये आहे. 2.5 किलोमीटर इकडं आणि 2.5 किलोमीटर इकडं असं जवळजवळ 5 किलोमीटरचा परीघ त्या फिरणार आहेत, पोलन करणार आहेत. लिंबापासून तर काँग्रेसच्या झाडापर्यंत किंवा मग आपल्याला लागत असणाऱ्या सगळ्या भाजीपाल्यापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत. याशिवाय म्हणजे आपण मधमाशीचा स्पर्श, परिस्पर्श असं म्हणतो, मधमाशीच्या स्पर्शाशिवाय या पृथ्वीतलावर काही जगणार नाही. 4 वर्षात पृथ्वी नष्ट होईल जर मधमाशी नसेल तर. तर या कारणानं तुमच्या माझ्या हातामध्ये आता संधी आहे, काम आहे. असे मडके आपण जर मेन लावून ठेवले तर नक्कीच ते ठेवण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. आता याला आपण लावलं की याला घ्यायचं आणि याला अशा प्रकारे ठेवायचं जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये जाणार नाही. आणि अशा प्रकारे जर ठेवलं की त्यामध्ये मधमाशा येऊन त्यामध्ये घर करतील आणि घर करून त्याच्यामध्ये वाढतील आणि आपल्याला पूर्ण पोळे या ठिकाणी जे काही आपल्याला तयार होते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सोपी प्रक्रिया आहे. अशा प्रकारचे तुम्हाला मी प्रयोग पण दाखवला आणि त्याचा निष्कर्ष सुद्धा दाखवला. मग या माठामध्ये जर अशा प्रकारचे मधमाशा तुम्हाला दिसत असतील, या जरा जवळ दाखवा, मधमाशा तुम्हाला जर यामध्ये दिसत असतील तर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे.
आता एकही मधमाशी बाहेर पडणार नाही, कारण की त्यांचं आजचं दिवसाचं काम जे आहे ते आज दिवसाचं काम त्यांनी करून टाकलेलं आहे. संध्याकाळ झालेली आहे, पूर्ण मधमाशा परत एकदा आपल्या घरट्यात आलेल्या आहे. आता ज्यावेळेस दिवस उगवल्या जाईल त्यावेळेस या मधमाशा परत बाहेर पडतील. आणि परत एक गोष्ट सांगायची ठरली, या पोळ्यामध्ये ज्या मधमाशा आहेत त्याच्या 35 डिग्री टेम्परेचर त्या ठेवतात. जर मायनस मध्ये जर तुम्ही बर्फामध्ये जर गेलात तर त्याचं 35 डिग्रीच राहणार आहे. आणि माझ्याकडे आलात, इकडे समजा जास्त ऊन आहे तरी सुद्धा दुष्काळात म्हणजे तुम्हाला वाळवंटात सुद्धा 35 डिग्रीच राहणार आहे. ही निसर्गाने त्यांना दिलेली ही एक देणगी आहे. तर नक्कीच आपण अशा सोप्या पद्धतीने निसर्ग वाचवण्याचं, निसर्ग सांभाळण्याचं आणि शेतीला उत्पन्न वाढवण्याचं काम आपण करू शकतो. आपणही नक्कीच करा. या झाडावरती आम्ही आता प्रत्येक झाडावरती हे ठेवणार आहोत आणि त्याचे निष्कर्ष मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या गॅलरीमध्ये झाडावरती किंवा शेतामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी असं काही ठेवता येईल, असा प्रयोग करता येईल, तो नक्कीच आपण करावा. आपण असाच एक शेतकरी साखरे साहेब यांच्या शेतामध्ये सुद्धा अगोदर हा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यांच्याकडे सुद्धा हा जो प्रयोग आहे हा एकदम सक्सेस झालेला आहे. तर सध्या थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा राम राम.